जय हिंद मित्रांनो. आज 2025चा जो फायनल कटअप अंदाजे जाईल त्याच्यावर मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा 2025चा जो फायनल कटअप आहे तो कमी का जाणार आणि कमी जाण्यामागचे कारण. जो काय डाटा आहे तो जेन्युइन आहे, कारण दुर्गेश काळे आणि आम्ही दोघांनी मिळून मुलांचे जवळपास स्कोर कार्ड गोळा केलेली, त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांचे स्कोर कार्ड ओरिजिनल मागितलेले. जवळपास 1000 प्लस स्कोर कार्ड आमच्याकडे आलेले. मग त्या बेसिसवर, त्या स्कोर कार्डच्या बेसिसवर त्यांचे ॲक्च्युअल मार्क घेऊन आम्ही जो कटअप बनवला आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे की बाबांनो अंदाजे फायनल कटअप हा SSC GD 2025चा किती जाऊ शकतो ते. ओके, SSC GD 2025चा हा कटअप आहे. हा कटअप फक्त अंदाजावर सांगितला जाईल, तो पण कम्पेअर करून. हा फक्त अंदाज आहे मागच्या 2022-23च्या भरतीच्या माहितीवरून, तसेच आता व त्या वर्षीच्या रिक्त जागा व आपण दिलेल्या स्कोर कार्डवरून. या माहितीमध्ये तुलना ही फक्त 2022-23 व 2025 या भरतीमध्ये केली आहे, कारण या दोघात साम्य आहे. याचा अर्थ असा की 2022-23चा जो पेपर होता आणि 2025चा जो पेपर आहे यांमध्ये कंपॅरिझन जर केलं तर दोन्ही पण पेपर सेम आहेत, पण 2022पेक्षा 2025ची वॅकन्सी जास्त आहे. त्याच्यावरून मी आज तुम्हाला हा कटअप सांगणार आहे. 2022ला जेवढी वॅकन्सी होती तेवढीच वॅकन्सी 2025ला सुद्धा आहे, पण 2022पेक्षा 2025ची वॅकन्सी ही थोडी जास्त आहे. त्यातला पहिला पॉईंट म्हणजे जागा जवळपास सारख्या आहेत, फिजिकल कट ऑफ जवळपास सारखाच आहे आणि एक्झाम लेवल ही सारखीच आहे. त्याला अपवाद असे निगेटिव्ह मार्क्स आणि फिजिकल मेडिकल वेगळे असून पण त्याचा इतका इफेक्ट याच्यावर पडणार नाही, कारण सर्वांना मार्क हे कमीच आहेत. 2022ची आणि 2025ची जी वॅकन्सी होती ती आता मी तुमच्यासमोर दाखवली आहे. 2022ला महाराष्ट्राला वॅकन्सी होती 1847 आणि 2025ला महाराष्ट्राला वॅकन्सी आहे 2149. जरी वॅकन्सी वाढलेली असली तरी फक्त CISF, CRPF, ITBP याच पोस्ट वाढल्या आहेत, म्हणून येथे जास्त मुलं सिलेक्ट होतील. म्हणून त्या पोस्ट आणि BSFमध्ये मेरिटचा जास्त फरक दिसणार नाही. 2022-23 आणि 25 यामधला फिजिकलच्या कटअपमधला फरक बघा कॅटेगरीनुसार. 2022-23ला URचा कटअप होता फिजिकलचा 84.53चा, OBCचा होता 79.93चा, SCचा होता 78.27, ST होता 69.65 आणि EWS होता 77.27. हा होता फिजिकलचा. आणि फायनल गेलेला URचा 101.02, OBC होता 97.65, SC होता 92.53, ST होता 83.22 आणि EWS होता 97.86. 2022च्या फिजिकल आणि फायनलमधला जर फरक बघितला तर URचा फिजिकलपासून फायनल कटअप वाढलेला 16.49 मार्कांनी, OBC वाढलेला 17.72 मार्कांनी, SC वाढलेला 14.26 मार्कांनी, ST वाढलेला 13.57 मार्कांनी आणि EWS वाढलेला 20.59 मार्कांनी. हा झाला 2022चा डिफरन्स. आता 2025चा बघूया आपण. 2025ला फिजिकलचा URचा लागलेला 91.0347, OBC होता 90.2174, SC होता 88.3564, ST होता 78.6024, EWS होता 85.0978. 2022-23चा फिजिकलचा कटअप आणि 2025चा फिजिकलचा कटअप जर कम्पेअर केला तर 2022-23ला जो फिजिकलचा कटअप लागलेला तो विदाऊट नॉर्मलायझेशन आणि विदाऊट NCC मार्क न ॲड करता लागला होता, पण 2025चा हा फिजिकलचा कटअप नॉर्मलायझेशन विथ NCC मार्क ॲड होऊन लागला होता. त्याच्यामुळं 2022च्या कम्पेअरमध्ये 2025चा फिजिकलचा कटअप हा 10 मार्काने वाढला. वॅकन्सी जास्त असून ओपन सोडून प्रत्येक कॅटेगरीमध्ये ह्या वर्षी 10 मार्काने फिजिकलचा कटअप वाढला आहे बाकीच्या कास्टमध्ये. जर आपण निरीक्षण केले तर ह्या वर्षीसुद्धा फिजिकलचा कटअप हा जर विदाऊट नॉर्मलायझेशन आणि NCC मार्क न ॲड होता जर लागला असता तर तोच कटअप जो 90 लागला आहे ओपनचा, ओपनचा जो 91चा लागला आहे, OBCचा 90चा लागला आहे, तोच कटअप 85-84 आसपास आला असता. आपण 2022-23 व 2025मध्ये फरक पाहिला 2022चा आणि 2025 मधल्या कटअपचा. आता आपण बघूया 2025 आणि 2024 मधल्या फिजिकलचा कटअपचा डिफरन्स बघूया.
2024 व 25ची तुलना करूया. 2024ला वॅकन्सी ही 46,000 प्लस होती फक्त. 2025ला वॅकन्सी 53,000 प्लस आहे. याचा अर्थ मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी वॅकन्सी जास्त आहे. 2024ला पेपर लेवल ही इझी टू मॉडरेट होती, पण 2025ला पेपर लेवल ही मॉडरेट टू हार्ड होती. एक्झाम अटेंडन्स 32 लाख होता 2024ला, पण 2025ला एक्झाम अटेंडन्स ही 25 लाख होती फक्त. मेडिकल पॉईंटवाले पण एक्झाम दिली. 2024ला ज्या पोरांना मेडिकल पॉईंट होता त्या पोरांनीसुद्धा एक्झाम दिलेली. पण 2025ला ज्या पोरांना मेडिकल पॉईंट आहे त्यांनी सहसा एक्झाम अटेंड केली नाही. 2024मध्ये पाहायला गेलं तर 120 ते 130मध्ये जास्त मुलं होती. नॉर्मलायझेशन 4 ते 12 प्लस व काही मुलांना जवळपास 15 प्लससुद्धा मार्क वाढले होते. पण जर 2025ची तुलना बघायला गेलं आपण तर 105 ते 115च्या मध्ये भरपूर मुलं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि नॉर्मलायझेशनसुद्धा मुलांना 2 कमी म्हणजे निगेटिव्हसुद्धा झाले. 2025चं जे नॉर्मलायझेशन आहे ते मायनसमध्ये सुद्धा गेले आणि जास्तीत जास्त हे नॉर्मलायझेशन मुलांना 10 मार्काचं भेटले. 10 ते 12 मार्काचं नॉर्मलायझेशन मुलांना भेटले. यावरून फिजिकल आणि फायनलमध्ये 2024 सारखा फरक नसून तो फरक 20 प्लसवरून 16 प्लसवर किंवा 12-13 प्लसवर येऊ शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल फिजिकल कटऑफ हा 91 लागला असेल तर फायनल 105 ते 106 प्लस जाऊ शकतो अंदाजे. आता ह्या कटऑफमध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट कोणकोणते आहेत तर 2022मध्ये मुलांचे मार्क्स निगेटिव्हमध्ये नव्हते गेले, पण 2025मध्ये मुलांचे मार्क्स हे 7-8ने निगेटिव्ह मार्क झाले. म्हणजे ज्या मुलांची शिफ्ट सोपी होती त्यांचे जवळपास 7 ते 8 मार्क हे निगेटिव्हमध्ये झाले. याच कारणामुळे निगेटिव्ह सिस्टीमचा काही परिणाम होणार नाही. 2022मध्ये पेपरची लेवल ही 2025 सारखीच होती. 2022मध्ये मुलांनी पेपर जास्तीत जास्त दिला होता, पण 2025मध्ये मुलांचा पेपर देण्याचा जो रेशो होता हा भरपूर कमी होता. 2022मध्ये फिजिकलचा कटऑफ हा विदाऊट नॉर्मलायझेशन आणि विदाऊट NCC मार्क लागला होता, पण 2025मध्ये फिजिकलचा कटऑफ हा नॉर्मलायझेशन आणि NCCचे मार्क धरून लागला. याचा अर्थ असं, जर आपण 2025चा जो फिजिकलचा कटऑफ लागला आहे त्यात जर आपण NCCचे आणि नॉर्मलायझेशनचे जर मार्क सोडली तर हाच कटऑफ जो फिजिकलचा 90 लागला आहे तोच 85 ते 83च्या दरम्यान आला असता. 2022चा जो फायनल कटऑफ 97चा गेला आहे तोच ह्या वर्षी 2025चा OBCचा फायनल कटऑफ हा 97+7 याचा अर्थ 104 ते 105च्या आसपास जाऊ शकतो. फिजिकल कटऑफ 2025 कॅटेगरी वाईज URचा आहे 91.03, OBCचा आहे 90.21, SCचा आहे 88.35, STचा आहे 78.60 आणि EWS आहे 85.09. मग हा फिजिकलचा फायनल कटऑफ आपण प्रेडिक्शननुसार 2025नुसार हा आपण फायनल सांगू शकतो. ओपन जाईल 105 ते 107च्या दरम्यान, OBC जाईल 104 ते 106च्या दरम्यान, SC जाईल 100 ते 102च्या दरम्यान, ST जाईल 91 ते 93च्या आसपास आणि EWS जाईल 98 ते 100 ते 101च्या दरम्यान. EWS यावेळेस कमी राहील कारण की EWSची मुलं ही फिजिकलला भरपूर प्रमाणात बाहेर पडले आहेत. त्याच्या अंदाजानुसार EWS हा 100 ते 101च्या वर जाऊ शकत नाही अंदाजे. हा अंदाज लास्ट 2 भरतीच्या ॲनालायसिस करून लावण्यात आला आहे. तरी यात -3 व +3 मध्ये सेफ आहात. तसेच आपण दिलेल्या स्कोअर कार्डच्या ॲव्हरेज करून हा अंदाज काढला आहे. तरी याहून कमी अधिक कटऑफ लागू शकतो. कॅटेगरीनुसार डाटा कमी जास्तमुळे ॲव्हरेज कमी जास्त होऊ शकतो. 2024चा याचा अर्थ मागच्या वर्षी जो फिजिकलची हजेरीचा अंदाज होता तो सपोज जर दिवसाला 100 मुलं बोलवली जात होती त्यातली 70 ते 80 मुलं ही फिजिकल द्यायची आणि त्याच्यातून फक्त पास रेशो हा असा होता. 80 मुलं रनिंग झाली तर 75 ते 72 70च्या आसपास मुलं ही फिजिकल पास व्हायची. पण जर 2025चा फिजिकलचा रेशो बघितला तर दिवसाला 1500 बोलवण्याची त्यांची ताकद होती, पण बोलवायचे 1000 ते 1200 आणि त्याच्यातून फक्त फिजिकल पास होऊन मुलं राहायची 450 ते 500 मुलं फिजिकलला राहायची. याचा अर्थ 2025चा जो फिजिकल पास होण्याचा जो रेशो होता तो फक्त 45 ते 50% होता, त्याच्याहून जास्त नव्हता. पण जर 2024चा बघितला तर 100%पैकी 90 ते 85% फिजिकल पास होण्याचा रेशो होता. याचा अर्थ असा की हे पण कारण लागू शकतं की मेरिट फायनल